जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला फक्त एक दिवस शिल्लक असून राज्यात सर्वत्र राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आता प्रचाराला फक्त एकच दिवस उरलाय आणि सर्व तालुक्यांमध्ये अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे। उमेदवार, नेते, कार्यकर्ते सगळेच शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा करतायत। गावोगावी सभा, कोपरा बैठक, घरभेटी आणि मोटारसायकल रॅलींनी वातावरण तापलंय। 7 फेब्रुवारीला मतदान होणार असल्यानं गुरुवारचा दिवस निर्णायक मानला जातोय। प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्यात गुंतलाय। भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनेक ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मोहोळ तालुक्यातील पेनूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथं सभा रंगणार असल्यानं त्या भागात कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी दुणावला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांनी मैदानात उतरून प्रचाराची धुरा सांभाळली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार संजय शिंदे हे स्थानिक नेत्यांसह प्रचारात सक्रिय आहेत। काँग्रेसकडून खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रचार सभांमधून मतदारांना साथ घालत जागृतीचा सूर लावला आहे। प्रत्येक मतदारसंघातलं चित्र असं आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांच्या गाड्यांची ये-जा सुरू आहे। कुठं ढोल ताशे, कुठं फटाक्यांची आतषबाजी, तर कुठं शांतपणे घराघरात जाऊन मतांची जुळवाजुळव सुरू आहे। कार्यकर्त्यांच्या बैठका, बूथनिहाय आखणी, मतदारांची यादी तपासणं ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। काही ठिकाणी स्थानिक प्रश्नांवरून चुरस वाढली आहे। पाणी, रस्ते, शेतीचे प्रश्न, निधी वाटप या मुद्द्यांवर उमेदवारांना थेट सवालही विचारले जात आहेत। एकंदरीतच प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून शेवटच्या दिवशी कोण बाजी मारतो, कुणाची रणनीती यशस्वी ठरते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय। गुरुवारी सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर खरी परीक्षा 7 फेब्रुवारीला EVMमध्ये बंद होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं असलं तरी अंतिम निकाल काय लागणार याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे।